ऋषी आणि ऋषी पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋषी पाटील विनंती करेल आपण या ऋषी पाटील या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी ऋषी या ऋषी चला प्लीज सामन्याला आता लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। मॅन ऑफ द मॅच ऋषीला आपण देत आहोत। अर्थातच ज्यामध्ये आपण पाहिलं तर कॅश प्राइज देखील आहे। अर्थातच सुरेश काका सुर्वे काका यांच्या माध्यमातून अनिलजी भूमकर सर यांच्या माध्यमातून मिलिंद साळुंके सर मामा यांच्या माध्यमातून गॉगल आहेत। अमोल सुपुगडे यांच्या माध्यमातून ट्रॉफी आहे। दिनेश लेंडे साहेब यांच्या माध्यमातून शर्यत धाब्याचं कुपन आहे आणि सुखदेव सूर्यवंशी यांचं पीनट बटर ते पोस्टच आहे ते तुम्हाला दिलं जाईल। संग्रामच्या माध्यमातून 500 रुपये तुला दिले जातात तुझ्या खेळीसाठी। संग्राम सर विनंती करेल आपण या 500 रुपये संग्राम यांच्या माध्यमातून दिले जातात। थँक्यू सो मच। 2000 रुपये हे कॅश प्राइज संग्रामच्या माध्यमातून दिले जात आहे त्याच्या खेळासाठी। थँक्यू सो मच। चेंडू मैदानामध्ये पोहोचवायचे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण स्वागत करूयात। मागील मॅच मध्ये तुम्ही आवाज जरूर ऐकला, या मॅच मध्ये देखील आपण आवाज ऐकूयात। अर्थातच नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक सदाबहार आवाज अर्थातच सुनील लांभोर सर यांच्या वाणीतून ऐकूयात आत्ताच्या नवीन मॅचची एक नवीन कहाणी। येस थँक्यू सो मच। किरणजी मस्कर सरांना आपण ऐकत होतो। त्यानंतर लहूजी जाधव सरांचा देखील आवाज आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण ऐकतोय। त्यानंतर आशिषजी चोरगे सरांना आपण देखील ऐकतोय व्हॉइस ऑफ कराड। त्यानंतर विघ्नेशजी मडवी सरांना देखील आपण एक मॅच का होईना परंतु ऐकलं। जाऊया मॅच कडे जिथे मात्र एक अतिशय दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतो। सामन्याला सुरुवात व्हेरी फर्स्ट बॉल बॉल तयार पहिलाच बॉल सन्मान दिला त्या बॉल वरती तिथे फक्त एकच सिंगल मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावांचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। एक धाव जरूर टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली गेली। एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑफसाइड ऑफ स्टंप हा बॉल आपण बघितलात। खरं तर आता प्रमोद स्ट्रायकिंगला होते त्यांनी मात्र करत तर एक सिंगल कंप्लीट केले। आता स्ट्रायकिंग एंड वरती पाडे आपल्याला पाहायला मिळतात। बॉल तयार चेतन पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल करण्यासाठी पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू, एक खेळाडू काऊ कॉर्नर रिझन मध्ये आणि एक खेळाडू लॉंग ऑफ रिझन मध्ये बॉल तयार होतोय। स्ट्रोक बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात। आय थिंक जर का आपण बघितलं तर रोहित सूर्यवंशी आपल्याला पाहायला मिळाले। कमालीची फिल्डिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळाली परंतु या बॉल वरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे डॉट बॉल। जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे जर का आपण बघितलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा बॉल तयार होतोय। या वेळेला देखील समोरच्या दिशेला स्ट्रोक चांगला परंतु काय स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र स्वतःला त्यांना सावरता आलं नाहीये। बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार। रन्स मिळतात 4 येतो नशिबाचा चौकार। 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर प्रयत्नांना दाद द्यायला हवी। ऍक्शन रिप्ले आपण बघतोय ओमसाई एमटीसी यांच्या माध्यमातून प्रयत्न चांगले राहिले परंतु थोडंसं अपयश मिळालं काही हरकत नाहीये परंतु प्रयत्नांनी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि खूप चांगला प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळाला या बॉलला स्टॉप करण्याचा। बॉल तयार होतोय। या वेळेला बॅटची कडा परंतु विकेट किपरच्या माध्यमातून झाली चूक
आणि त्यानंतर बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. खरं तर यष्टांच्या मागे आपल्याला प्रथमेश शेलार पाहायला मिळतात. कॅच जर झाली असती तर विकेट मिळाली असती गोलंदाज चेतनला, परंतु चांगला प्रयत्न या गोलंदाजाचा हा बॉल हाताळण्याचा आपण बघितला. पुन्हा एकदा बॉल चेतन तयार, बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर आहेत परंतु त्यांना बीट करून बॉल चालला वन बॉल सीमा पार. या षटकातील येतो दुसरा चौकार, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण बघितला, काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्वीट साऊंड टक असा बॅट मधून आवाज आला आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटर पॅडी सध्या चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची मांदी आहे, ज्या पद्धतीने प्रेक्षकांची एक चांगली साथ आम्हाला या स्पर्धेच्या अनुषंगाने मिळतीये त्या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये खरं तर आम्ही सहर्ष स्वागत करतो. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व 5. या वेळेला देखील बॉल हवेत, फिल्डर होते परंतु तिथे बॉल चालला गोशांकित क्षेत्रामध्ये आणि या बॉल वरती फक्त एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 चा आता खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय. 1 वर 1 11 धावा. 5 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे जर का आपण बघितलं तर तुम्हाला आम्ही 25 मिनिटांचा अवधी दिला, परंतु सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग इथून कंप्लीट करावी लागेल. बॉल तयार होतात. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झाला ओमकार सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं गेलं. का फॉर्मॅट डे नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्यांदाच खरं तर पाटण तालुका प्रीमियर लीग ही डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट बॅटर बॉलर साठी जर का आपण बघितलं तर स्पोर्ट्स बायसायकल आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आज प्रत्येक जण इथे आपल्या संघ मालकाच्या नावासाठी लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. संग्राम दादा सरचे स्वागत आहे. या वेळेला देखील बॉल चालला आहे गोशांकित क्षेत्रामध्ये, तिथे मात्र फक्त एकच धाव मिळणार आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र शांत राहावं लागेल या फलंदाजाला. जर का आपण बघितलं तर आजची ही दुसरी रोशनी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचा आज दुसरा दिवस अनेक मान्यवर या स्पर्धेच्या अनुषंगाने जोडलेले आहेत. आमचे छोटे चिमुकले त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल, त्यांनी सुद्धा सांगितलं पाटण तालुका प्रीमियर लीग सुपर आहे. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला, तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बॉल तिथे मात्र अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिला परंतु बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4-4-4 येतोय पीटीपीएल ब्रँडेड चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंतचा या डावातील तिसरा चौकार आपल्याला बघायला मिळाला. 16 धावा अब तक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे मिस फिल्डिंग झाली, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मिस फिल्डिंगच्या माध्यमातून या 4 धावा मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या नीनाई देवी स्पोर्ट्स या टीमला आणि 4 धावा आपण बघतो. खरं तर जर का आपण बघितलं तर चूक झाल्यानंतर इथे फिल्डर चेंज केला जातो. नवीन फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या जागेवरती. शैलेश टीमच्या आयकॉन खेळाडू बरं तयार होतो पुन्हा एकदा. 2 आले, तिसरा येईल का? तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 चौकार आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. काय फटका सजवला, रडार मधील बॉल त्या बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवरती षटकाराची मोहर लगावली. 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. काय वेगानं बॅट फिरवली होती आणि खरं तर फिरवल्यानंतर या बॉलवरती तब्बल
6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय देखणा फटका. बॅटर प्रमोद सध्या आग लावतो मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे जर का आपण बघितलं तर टीमचा आयकॉन खेळतो. आयकॉन कसा असावा तो या मॅच मध्ये सिद्ध करतो. का मला या स्पर्धेच्या अनुषंगाने सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पदवी दिलेली आहे आणि तो स्वतःला सिद्ध करतो. आणखी एक विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर बॉलच्या मागे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. प्रथमेश शेलार कडून झाली चूक आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होती. 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. 1.5 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरला ज्या पद्धतीने जर का आपण बघितलं तर पहिल्या बॉल वरती याही वेळेला आपण फुल केला. फुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कौ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावेंकरिता षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाराच्या साह्याने आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 34. बिनगडी बाद. प्रमोद या मॅच मध्ये प्रभावित करत असताना एक धमाकेदार खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली खेळी आज त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते आणि पहा ऍज अ आयकॉन म्हणून एक चांगली कामगिरी बॅटिंग करणाऱ्या नीना देवी या स्पोर्टच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ संपला म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं आता संपलेली आहेत. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीप स्क्वेअर लेग त्यानंतर डीप मिड विकेट त्यानंतर जर का आपण बघितलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर लेग खेळाडू. इथे मिड ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग. या बॉल वरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. इथे बॅटर पॅडीला शांत ठेवलंय. हिमांशूचं चांगलं क्षेत्रक्षण आपण बघतोय. पाहूया पुन्हा एकदा बॉल तयार झाला. आयकॉन खेळाडू शैलेश या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे फिल्डर पहा बॉलच्या मागे चेंडूला उचलतील फेकी करतील तोपर्यंत 1 धाव आता कंप्लीट झाली. आता आयकॉन टू आयकॉन अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या टीमचा आयकॉन खेळाडू शैलेश तर स्ट्रायकिंगला नीना देवी स्पोर्ट्स या टीमचा प्रमोद आयकॉन खेळाडू. बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि या मुवमेंटला जर का आपण बघितलं तर दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होतात. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न दाखवला. बॉल हवेत तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. रोहित सूर्यवंशी खूप चांगला खेळ त्यांनी पकडला. बॅट्समन बाद. इथे जर का आपण बघितलं तर पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट मिळाली. या बॅटर प्रमोद बाद झाला. 9 बॉल मध्ये 26 धावांचं एक चांगले योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून मात्र बॅट्समन बाद होतो. शैलेश म्हणजे गोलंदाजी करत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमचा आयकॉन खेळाडू बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आयकॉन खेळाडू वरती भारी पडलाय. चांगलं बॅटर रंगलं होतं परंतु इथे मात्र बॅटर प्रमोद बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला ज्याच्याकडे ताकद प्रचंड आहे. अजित सुतार या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावलाय. ऍक्शन रिप्ले या बॉलचा पहा. एक क्वालिटी आणि क्लिअरिटी देणार अतिशय सुरेख सुबक सुंदर YouTube चॅनल ओमसाई MTC सागर दादा फराड. या वेळेला देखील इथे जर का आपण बघितलं तर याही मुवमेंटला एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतोय.
अक्षयदादा म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आज ओमसे एमटीसी यांच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलं. ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 37 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक गडाच्या मोबदल्यात 37 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. एक गडाच्या मोबदल्यात अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला. ओव्हर नंबर 4 मध्ये रोहित सूर्यवंशी गोलंदाजी मार्क वरती येतोय. बॉल तयार होतोय. यावेळीचा शॉर्ट बॉल आवेत. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे, परंतु इथे घडतंय काय? कॅच झाली ड्रॉप आणि जीवदान मिळालं बॅटर पाडीला, जो खरं तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय आणि त्याचा इथे मात्र काय ड्रॉप झाला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून मात्र जर का आपण बघितलं तर कॅच पकडण्याचा एक चांगला प्रयत्न झाला, परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल हातातून निसटला. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. रोहित इष्टागिनीला अजित सध्या उभा, ज्याच्याकडे प्रचंड ताकद, शिवगर्जना या टीमला रिप्रेझेंट करत असताना तिथे या खेळाडूची चांगली कामगिरी सातत्याने आपण बघतोय. टीमचा कॅप्टन आहे आमच्या यशवंतजी साळुंखे आणि त्याचबरोबर कोयना विभागातून आलेले संपूर्ण आमचे मित्र परिवार, या सर्वांचं मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम यशवंतजी साळुंखे सर आणि संपूर्ण कोयना विभागातून आलेला मित्र परिवार, या सर्वांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. बॉल तयार होतो पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल, दे घुमा के दे धडक फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावा षटकार. काय फटका सजवलाय अजित सुतार शब्बाट म्हणा हा तडाखा आणि या बॉल वरती 6 धावा प्राप्त झाल्या. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोर वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. रोहित दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे लाईन चांगली होती. षटकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक. आतापर्यंत या गोलंदाजाने बॉल जर का आपण बघितलं तर 4 हाताळलेत आणि 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा रोहित तयार होतोय. यावेळेला मिस्टर बॉल हवेत. विकेट मिळेल का? हो मिळतीये. विकेटचं पतन. बॅट्समन होते बाद आणि इथे मात्र नुसता बाद नव्हे तर बिग विकेट इथून मात्र मिळवलेली आहे. अजितला दिला जातो परतीचा इशारा. अजित बाद होतात आणि इथे मात्र खूप चांगली झेल पकडली. अमोल या खेळाडूने खूप चांगला झेल क्लिअर केला. टॉस साठी कॅप्टन्स कलावती 11 टीम आणि जिजा टायगर दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी तयार व्हायचं. यानंतर तुमची मॅच आहे तर दोन्ही कॅप्टन्सला आम्ही हा कॉल देतोय. पहिला कॉल कलावती किचन, कलावती 11 आणि जिजा टायगर दोन्ही टीम्सला विनंती करेल कॅप्टन या. शेवटचा बॉल, या षटकातील शेवटचा बॉल पाहूया. हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील स्वीट साऊंड ऑफ द बॅट. पुन्हा एकदा फिल्डर आहेत. आणखीन एक झेल पकडला अमोलला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. म्हणजेच आता नेक्स्ट मॅच मध्ये रोहित बॉलिंग करताना आढळेल त्यावेळेला तो बॉल हॅट्रिक बॉल असणार आहे. चला 2 बॉल वरती 2 विकेट्स त्यानं मिळवल्या. जबरदस्त गोलंदाजी. अवघ्या धावा त्याने या षटकामध्ये खर्च केला 7 आणि 2 विकेट्स त्यानं खरं तर मिळवल्या. 4 ओव्हरचा खेळ आता संपला. धावफलकावरती धावा 44, 3 गडी बाद. चला टीम मीटिंग नकोय.
वेळ भरपूर महत्वाचं. किरण सर नेहमीच म्हणतात वेळेचं महत्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयाने विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने विकला जातो. म्हणूनच तुम्हाला आता फास्ट क्रिकेट इथून मात्र खेळावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. या वेळेला फटका दमदार आहे. बॉल हवेत. हो माय गॉड, काय ड्रॉप झाली. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती ही नाराजी आपल्याला पाहायला मिळतीये. खर तर संघर्षाची लढाई तो सध्या लढतोय आणि इथे मात्र आणखी एक झेल या खेळाडूच्या माध्यमातून ड्रॉप झाली. बॉल तयार होतोय. आपण पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. आमच्या मान्यवरांच्या बॅनरला मानवंदना देणारा फटका तिथे जर का आपण बघितलं तर संतोष भाऊ तोडकर, मान्य श्री अंकुश बाबा कदम, त्यानंतर नितीन पाटील भैया देखील आपल्याला पाहायला मिळतात, समाजसेवक. यावेळेला बॉल हवेत. फटका फसला. बॉलच्या मागे फिल्डर मोय 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 मोय. आणि इथे मात्र पहा 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या इथे जर का आपण बघितलं तर तोंडाकडे पाहतच राहिले आणि तितक्यात बॉल जमिनीला स्पर्श केला आणि त्यानंतर धाबा कंप्लीट केल्या. 3 धाबा फिल्डरच्या नजरे आड. खरं तर या 3 धाबा कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणारा. 49 धावा धावफलकावरती 3 गणांच्या बहुपडला. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. टार्गेट सेट करणारे खरं तर हे 3 बॉलर. यावेळेला फटका अप्रतिम ओव्हर द कव्हरचा फटका. तिथे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि इथे जर का आपण बघितलं तर 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावांच्या मदतीने अभिनंदन. निनाय स्पोर्ट्स या टीमच्या 51 धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 1 शॉट. 1 धाव अपुरी धावलेली आहे. 1 धाव अपुरी धावलेली आहे. दोन बॉल अजूनही बाकी आहेत. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली होती आणि तिथे मात्र बाईकच्या रूपानं ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. एकाच धाब्यावरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. चला नेक्स्ट मॅच जिजा टायगर आणि कलावती 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचे. शेवटच्या बॉलवरती एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला डाऊन दी ग्राउंड. आसमानी गगनचुंबी लाजवाब स्ट्रोक, लेट पण थेट आणि या बॉलवरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. मात्र अमितच्या बॅटमधनं षटकाराच्या साह्याने त्या धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 57 आणि विजयासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये श्री जर का आपण बघितलं तर रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाला धावा कंप्लीट करायच्या आहेत 30 बॉल मध्ये 58. चला नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जातोय आणि तिथे जॉईन होतील व्हॉइस ऑफ पाटण किरण मस्कर सर. टॉस साठी मी विनंती करेल आमच्या अमित दादा, त्याचबरोबर विकास यादव सर, त्याचबरोबर मिलिंद दादा, आपण तिघांनी टॉस साठी आमच्या सोबत जॉईन व्हायचं आहे. कलावती 11 अर्थातच K11, आता दुसऱ्या बाजूला जिजा टायगर. दोन्ही कॅप्टन्स आपण या येस बोडी कॅप्टन्स या संघ मालकासोबत आलात तर खरंच खूप छान वाटतं, कारण की संघ मालकालाही या सर्व गोष्टींसाठी आपण पहिला सन्मान आहे हा संघ मालकाचा. त्यांचा 3 दिवस त्यांचे असतात, कारण की त्यांच्यामुळे स्पर्धा असते. संघ मालकासोबत आपण आलात तर खरंच खूप छान वाटेल.
टॉस कोण मागणार आहे? येस, K11 छापा कॉल आहे आणि हा छापाच आहे. टॉस जिंकलेला आहे, 2 मॅच खेळला, 1 मॅच पराभूत झाला, 1 मॅच जिंकलेला आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे आणि समोर आपण पाहिलं झिजा टायगर म्हणजे त्यामध्ये मागील दोन्ही मॅच ते जिंकलेले आहेत, म्हणजे एक मोठं आव्हान आहे. तर या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर एक महत्वाचा निर्णय. आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू आणि लास्ट मॅचमध्ये आमचा चांगला परफॉर्मन्स होता, ह्या मॅचमध्ये पण चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. त्या एका विजयामुळे टीमचा कॉन्फिडन्स आणि टीम मधलं वातावरण थोडंसं पॉझिटिव्ह झालंय का? हो हो नक्कीच, कारण लास्ट मॅचला आमची बॉलिंग आणि बॅटिंग चांगलीच झाली, सो या मॅचला पण होईल, कॉन्फिडन्स तर आहे. बॅटिंग आली आहे तुमच्याकडे झिजा टायगर टीम आणि जर टॉस जर तू जिंकला असता तर तुझी कदाचित निर्णय काय असता? नक्कीच आमच्या टीमचं आता बोलणं झालं होतं की ती बॅटिंगच करायची, पण आम्हाला बॅटिंगच आली. सगळे कॅप्टन हुशार झाले आपण पाहिलं तर आम्हाला बॅटिंगच करायची होती. काय बोलतोस, खेळपट्टीचा अंदाज तुझ्याकडून मला घ्यायचा आहे. खेळपट्टी कशी आहे, फलंदाजासाठी का फक्त गोलंदाजासाठी का न्यूट्रल आहे, दोघांसाठी उपयुक्त? खेळपट्टीचा अंदाज दोघांसाठी न्यूट्रल आहे. बॉल स्किट होतात आणि बॅटिंगला तर बॅटला बॉल येतात, कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायलाच पाहिजे. आज अ स्टार प्लेयर नाईट स्पर्धेला ज्या फ्लॅश आहेत त्या तुझ्या मताने कशा आहेत? एकदम ओके, मस्त मस्त, बॉल क्लिअर दिसतोय, खेळायला मजा येते. थँक्यू सो मच, बरं वाटलं तुमच्या दोघांशी बोलून. टॉस जिंकला K11, थँक्यू सो मच संघ मालक. K11 टीम न दे वॉन्ट द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग जिजा टायगर टीमला करायची आहे. अमित दादा आमच्या सोबत सगळेजण जोडले. अमित दादा, कशी वाटली स्पर्धा? आणि उद्या शशी भाऊंचं एक मोठं रॉयल एंट्री यामध्ये होईल आणि काय बोलाल? खूप छान, सर्व कमिटी, तुम्ही आणि जी खेळाडूंची मेहनत आहे ती दिसून येते. ज्या पद्धतीने लाईट्स आहेत, आता गणेश शिंदे खूप मोठा प्लेयर आहे, तो जो आता बोलला पण की बॉल एकदम क्लिअर दिसतोय आणि गणेशने आपल्याला सांगितलं त्यामुळे क्लिअरच दिसतोय. तुमच्यासाठी ऍज अ बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेस, हे आम्हाला माहिती आहे. ठाणे टीम साठी तू खेळतोस, मात्र अशा स्पर्धेमध्ये तुलाही खेळायची खूप इच्छा होते का जेव्हा तुम्ही व्यासपीठावरती बसता? नक्कीच पुढच्या वर्षी आपण 45+ जर असेल तर आपण ट्राय करू. म्हणजे इनडायरेक्टली दादाचं सांगायचं म्हणत असं होतं की पुढच्या वेळी तुम्ही 40+ ची मॅच ठेवा, असं दादाचं म्हणणं होतं. थँक्यू सो मच. प्रेझेंट मॅच कडे जाऊयात. लगेच कॉमेंट्री बॉक्स मधून राहिलेल्या मॅचची अधुरी कहाणी आपण ऐकूयात. अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आशिषजी चोरगे सर, रायका सातारा टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज. थँक्यू. चला मॅचला करूया सुरुवात. मॅचला सुरुवात होईल. जिजा टायगर आणि त्यांच्या विरोधात कलावती 11. मॅचला करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल अनिकेत साठी पॅडी यांचा फ्लिप करण्याचा प्रयत्न. चेंडू गोशंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. खातं अकाउंट ओपन होतंय. श्री गणेश झालाय संघाचा. ओहो, इथे बॅटला ब्रश झालाय का? आणि इथे हो, विकेटचं पतन. फलंदाज बाद. अनिकेतला जावं लागेल माघारी. स्लिप तैनात होती. योगेश होता स्लिपला आणि चांगली कॅच एका हातामध्ये त्याने पकडली. ऍक्शन रिप्ले आत्ताच आपण पाहिला ओमसाई MTCच्या माध्यमातून. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात निनाई स्पोर्ट्स या दोन संघांमधली ही लढत आपण पाहतोय. चांगली फाईट, चांगली मॅच अगदी पाहायला मिळते. पॅडी यांनी मात्र पहिली विकेट प्राप्त केली आहे. अगदी मोठा झटका दिलाय. एक धाव घेऊन मात्र फक्त डगआउटची दिशा दाखवली त्याने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आलाय. हो हो, इथे खोडून काढण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल अगदी यष्ट्यांचा जवळून गेलाय बॉल.
चांगला बॉल, चांगला टप्पा हाताळलाय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. बॉल बॅक ड्राइव्ह, एक टप्पा घेत बॉल निघून जाईल. बॉल सीमा पार. PTPL येतोय चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले बघू शकता. अगदी या समोरच्या दिशेला डाऊन टी ग्राउंड. एक टप्पा घेत चौकार आला. पुढचा बॉल अगदी फॉलिंग स्वीप. झोपून खेळलेला हा फटका. ऍक्शन रिप्ले पाहावंच लागेल. झोपला शॉट. टप्पा पडल्यानंतर बघू शकता हा टप्प्याचा बॉल होता. फॉलिंग स्वीप. एका पायावरती, मागच्या पायावरती तोल सांभाळला. गरकन गिरकी घेतली आणि फिरकी सारखा फिरवून दिला. भौऱ्यासारखा हा बॉल निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम स्ट्रोक दोन्ही अँगलने दाखवत आहेत. अप्रतिम टेलिकास्ट क्वालिटी, कॅमेरा वर्क तेजस यांच्या माध्यमातून अप्रतिम. ओम साई MTC याचसाठी ओळखले जातात. आणि अगदी फ्लॅश लाईट मध्ये सुरू असलेली ही क्रीडा स्पर्धा, विद्युत प्रकाश झोतात नाहून निघणारी ही क्रीडा स्पर्धा पाटण तालुका प्रीमियर लीग. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुरू असलेली मॅच. बॅकफुटला गेले, पंच केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु शैलेशने थांबवलंय. खूप चांगलं कॉलिंग कुठेतरी असणं महत्वाचं असतं, तेच केलं. पहिलं षटक समाप्त. टीमची धाव संख्या 11ला 1. 24 बॉल आता करायचे 47 धावा. येणारे 24 चेंडू आणि 47 धावांची अजूनही गरज असेल. चला, वेळ जास्त खर्च करू नका, टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. 20 मिनिटाचा अवधी आहे. तुम्हाला देखील 20 मिनिटांमध्ये 4 षटक समाप्त झाले पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. काही या लीगचे नियम आहेत, त्या नियमाचं नक्कीच पालन करा मित्रांनो. नितीन आलाय गोलंदाजीसाठी. दुसरं षटक पॉवर प्लेचा मात्र घेऊन मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राइक एंडला मात्र शैलेशला मात्र बघूया आपण बॅटिंग करत असताना. स्ट्राइक एंडला 24 बॉल आता करायचे 47 धावा. लक्ष्य 58 धावांचं कशा पद्धतीने मात्र पूर्ण केलं जाईल. नितीन गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी रिक्वायर रन रेट 11.25 चा मात्र पाहायला मिळतोय. प्रथमेश नॉन सेकंड एंडला उभा आहे. 4 चेंडू त्याने फेस केले, 10 धावांवरती खेळतोय. 11.75 चा हे रिक्वायर रन रेट. शॉर्ट बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे शैलेश अडकलाय. 440 व्होल्टचा धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद शैलेश बॅक टू द डगआउट. रेणुका देवी स्पोर्ट्स संघाला आणखीन एक मोठा झटका लागतोय शैलेशच्या माध्यमातून. अमित होता त्या ठिकाणी. अमितने कुठलीही चुकी केली नाहीये. बघा, फटका खेळल्यानंतर थोडासा नाराज, हताश, नाखुश दिसतोय. प्रथमेशच्या चेहऱ्यावरती देखील थोडीशी नाराजी पाहायला मिळाली, कारण फटका तर चांगला होता. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये या फटक्यामध्ये. पण जिथे मात्र पाहायला गेलं तर अमितने चांगली कामगिरी केली. चांगला झेल त्याने आपल्या हातामध्ये कॅप्चर केला, तेच महत्वाचं असतं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदिनाथ आलाय. पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 PTPL सीझन 5 पर्वामध्ये आपण अनुभवताय. पुढची मॅच
नितीन यांचा हा बॉल अगदी खोलवर टप्प्याचा ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा अमीर येतोय. थोडंसं फाउलिंग पाहायला मिळालं. फेकी केली जाईल डेंजर झोनला. विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय आणि अगदी वेगाने धावा कंप्लीट होत आहेत 2 आणि या 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 13 या धावसंख्येवरती चांगली मॅच आपण अनुभवताय. एका बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला निंद्या देवी स्पोर्ट्स. प्रकाश झोतात नाहून निघालेली क्रीडा स्पर्धा स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज साकार होत असताना प्रत्येक खेळाडूचं या मैदानाच्या आतमध्ये. नितीन यांचा पुढचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न होता. ऑन साइडला वळवलाय. अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने आग लावत गुदगुल्या करत AK-47 मधून जशी गोळी निघावी बॉल निघून चाललाय. डिशुम 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 सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय PTPL चौकार. अगदी चौकार आलाय. आदिनाथच्या पाठ मधून चौकाराची गरज होती आणि तो चौकार नक्कीच पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती लागतात. आता 21 बॉल 41 ची गरज असेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक नितीन मात्र हाताळतात. एक मोठा प्रहार आला. विकेट देखील घेतली पहिल्या बॉल वरती. पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल. टप्पा पुढे ठेवलाय. गती परिवर्तन जमेची बाजू नक्कीच पाहायला मिळाली. नितीनच्या माध्यमातून शरीरापासून थोडासा दूर ठेवला. त्याला माहिती होतं शफल होऊन खेळतोय त्यामुळे टप्पा मला कुठे हाताळायचा आहे तेच नितीनने देखील करून दाखवलं. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑन तैनात. खूप चांगला स्टॉप. बॅकअप बॅकअप आणि बॅकअप आहे. हो थांबवलाय. चांगला स्टॉप तिथे केलाय. धावा रोखणं कुठेतरी महत्वाचं आहे सध्याच्या घडीला कारण मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांना. एका बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला नैना देवी स्पोर्ट्स. लक्ष्य 58 धावांचं. शेवटचा बॉल. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न. शरीरापासून दूर ठेवलाय. शेवटचा बॉल आलाय तो डॉट बॉल. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 18-2 श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचा स्कोर आपण बघतोय. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे 40 धावा. चला टीम मीटिंग नको जास्त मित्रांनो, विनंती असेल चला निर्णय देवी स्पोर्ट्स टीमच्या खेळाडूंना विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या. संपूर्ण ड्रोन व्ह्यू अगदी 500 ते 600 फुटावरून घेतलेला हा ड्रोन व्ह्यू ओमसाई MTC च्या माध्यमातून PTPL सीझन 5 चं हे दृश्य आपण बघू शकता. संपूर्ण हे या मैदानाचं दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न. खूप चांगली क्वालिटी क्लिअरिटी मात्र पाहायला मिळाली. NK आलेत. नवनाथ कदम मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिले. या मॅच मध्ये कुठेतरी धावा रोखण्यासाठी मिडल ओव्हर मध्ये 3रं षटक दिलंय. बघूया नवनाथ कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. स्ट्राइक एंडला मात्र प्रथमेश फिरकीचा जादूगार. अगदी आपण जर पाहायला गेलं तर एक 10-12 पावलाचा रनअप NK च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हो खोदून काढलाय. मनगडाचा वापर केलाय. समोरच्या दिशेने बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने तो फेकी केली जाईल. एक जाव दुसऱ्या धाबेसाठी मात्र पहा चल बी चल आणि फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. बॅकअप नव्हतं तिथे मात्र चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलं. पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली. 2 धावा प्राप्त केल्या प्रथमेशच्या माध्यमातून. चांगलं कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. प्रथमेश आणि आदिनाथ
एनके यांचा पुढचा बॉल. बाटला ब्रश झालाय. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपरच्या हातातून झाली आहे चुकी. चेंडू गोशांकी क्षेत्रात. अजित सुतार होते. थोडसा तोल सांभाळता आला नाहीये. एका हातामध्ये बोटाला स्पर्श होऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. थोडीशी अवघड अशी कॅच होती, परंतु क्लोज कीपिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. डी झोन मध्ये एक धाव. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 21-21. हो, शरीरापासून दूर ठेवलाय. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने व्हाईट बॉल साठी. अंपायर आता बिझी होईल. टेक्निकल टीम देखील बिझी होईल. ओमसाई एमटीसी. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय दिला जाईल. हा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर झालाय, टप्पा कुठे होता, टप्पा कुठे हाताळलाय, आणि ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अगदी दूध का दूध, पाणी का पाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीमने. योग्य बॉल होता. अगदी योग्य चेंडू. इट्स अ फेअर डिलिव्हरी आली. चांगला बॉल होता. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. नवनाथ यांचा पुढचा बॉल. हो, इथे बैठा फटका सजवायचा होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. नवनाथ कदम. अगदी चांगली गोलंदाजी राहिली. आपण जर पाहायला गेला तर मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. सिंगल डबलने मात्र काम सुरू ठेवले त्यांनी गोलंदाजी मधून. यासाठी मिडल ओव्हर मध्ये तिसरं षटक त्यांना का दिलं, दबदबा पाहायला मिळालाय नवनाथ कदम यांचा. शफल खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी खराब पाहायला मिळाली. बॅकअप. 2 धावा इथे बहुतेक कंप्लीट झाल्यात. ऍक्शन रिप्ले बघू शकता. खोदून काढलेला हा फटका एक्स्ट्रा कव्हरला. फेकी केली गेली. फेकी अगदी चुकीच्या दिशेने केली. डीप मधून अगदी वेगाने फटका क्षेत्ररक्षक आले आणि रनआउट करते वेळी यष्टीरक्षकाचा हात लागलाय. बॉल लागला नाहीये. टीमची धावसंख्या 24. 13 बॉल 34 करायचे आहेत आता. शेवटचा बॉल. नवनाथ कदम. चांगली गोलंदाजी राहिले. ज्याच्या नावात आहे दम तो नवनाथ कदम गोलंदाजी करतोय. एनके या नावाने प्रसिद्ध असणारा हा गोलंदाज भवानीनगर सळवे संघाकडनं सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली. मॅच खेळण्यापूर्वी चांगली प्रॅक्टिस देखील त्यांनी केली, परंतु आज संधी प्राप्त झाली. अर्थातच टीम निनय देवी स्पोर्ट्स या संघाकडनं चांगली गोलंदाजी मिडल ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल. शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात मात्र एक धाव येईल. शेवटच्या बॉल वरती सिंगल आली. ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स 25. लॉस ऑफ दी 2 विकेट्स. 12 बॉल करायचे 33 धावा. 12 चेंडू मध्ये 33 धावांचं आव्हान. चौथ्या षटकासाठी मात्र कोणाला बोलवलं जाईल. 12 बॉल शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडस स्पीडअप घ्या.
आणि पीटीपीएल मध्ये ओमसाई एमटीसी चे सर्वा अक्षय शेठ म्हात्रे यांचे सुपुत्र वेदू म्हात्रे इथे उपस्थित झालेत. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेदू. ओमसाई एमटीसी चे ओनर. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळ खूप घेत आहे या मॅचला. थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण आयकॉन मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होतोय. प्रमोद कदम. बारा बॉल 33 धावांची अजूनही गरज आहे. बघा घ्या स्पीडअप, नाही तर अन्यथा आता वेळ खूप कमी राहिलाय. अवघे 8 मिनिटं शिल्लक आहेत. अक्षय शेठ म्हात्रे आज देखील जोडले गेलेत. वेलकम सुस्वागतम. अर्थातच पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटचा एक चांगला खेळाडू अर्थातच अमितराजी चव्हाण सर, वेलकम. ज्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी चेंडू स्पॉन्सर केले. अमितराज स्पोर्ट्सचे ओनर आणि त्याचबरोबर सचिन दादा, एस जी दादा, आपलंही मनापासून अधिक स्वागत. ज्या दोघांनी कराड टेनिस क्रिकेटच्या खेळाला उभारी दिली, कराड टेनिस क्रिकेटचा खेळ जिवंत ठेवला, कराड टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंची बरीचशी स्वप्न ज्यांनी पूर्ण केली, ते अर्थातच अमितराज दादा आणि एस जी दादा, आपल्या दोघांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. एवन जोडी कराडची, आपल्या दोघांचं स्वागत. विनंती करी बसून घ्या. ही जोडी अगदी मथुर बकासूरची जोडी आहे. A1 जोडी. कुठेही गेले तरी दोघं एकत्रच असतात. चला स्पीडअप घ्या. आणि अंपायरचा इशारा येतोय, तिसऱ्या अंपायरचा नो बॉल. इट्स अ नो बॉल. थ्रोच्या 5 धावा, नोची 1, 6 आणि डिक्लेअरची 1 म्हणजे 7 धावा. नाही ना डिक्लेअर? येस, थँक्यू. मग 6 धावा आहेत. 6 धावा. थँक्यू. 6 धावा आहेत. बघा 6 धावा ऍड होतील आणि तो गोलंदाज या मॅच साठी फक्त बाद असेल. चला मॅच स्पीडअप करा. काय झालं? सर डिक्लेअर काउंट आहे का? ती पाठीमागे गेलाय का बॉल? ऑब्विसली डिक्लेअर असणार, कारण की नो बॉल वरती बोल्ड होऊन तो चेंडू डिक्लेअर मध्ये गेलाय. चेक केलं जातंय. नो असता तर याची रन दिली असती, मात्र हा नो काउंटच केला नव्हता. याच्या फक्त 6 धावा आहेत. थँक्यू सो मच.
बघा 6 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जातात आणि 6 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 31 या धावसंख्येवरती. आता 12 बॉल करायचे 27 धावा. चला टीम मीटिंग आता घेऊ नका, मॅचला कंटिन्यू करा कारण या मॅचला भरपूर वेळ खर्च झालाय. थोडस सहकार्य करा, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला क्लिअर करायचा हा संपूर्ण लॉट्स. खूप चांगली क्रीडा स्पर्धा अनुभवत आहे. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून संपूर्ण टेलिकास्ट केलं जात आहे. ही स्पर्धा आपण कव्हर केली जाते. अजित सुतार गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होतील, साई सुतार यांचे बंधू. बारा बॉल 27 ची गरज आहे. स्ट्रायक मात्र आदिनाथ 12 चेंडू 27 धावा. अजूनही मॅच आपण जर पाहायला गेलं तर फ्री हिटचा बॉल चला फ्री हिटचा बॉल असेल. सर मॅचला बराच वेळ जातोय, कारण की विनंती करेल आज सगळ्या मॅचेस खेळायचे आम्हाला. मॅचला प्लीज स्पीड अप द्या, गोलंदाजी करणारी टीम विनंती करतो आम्ही. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडस सहकार्य करायचं आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. फ्री हिटचा बॉल असेल, उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. 12 बॉल 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावा. अजित निघालाय गोलंदाजीतून. स्ट्राइक रेंजला आदिनाथ. पीटीपीएल. चला अजित दादा घ्या स्पीडअप थोडस. अजित दादा 12 बॉल 27 धावांची गरज आहे. फ्रीटचा बॉल धीम्या गतीने टाकलाय. गती परिवर्तन सखवलंय अगदी. टप्पा पडल्यानंतर बघू शकता ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मागचा पाय वाकवला, अगदी स्वीप करायचा होता, स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता, पण प्रॉपर जजमेंट जुळून आलं नाहीये. बीट करून सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. ही खासियत या गोलंदाजाची. पुढचा बॉल इथे शॉर्ट बॉल पुल केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण पॅडी कडनं झाली चुकी आणि चुकीला नसते माफी. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅच ड्रॉप झाली मिड विकेटला. पॅडीच्या माध्यमातून संधी क्रिएट केली होती. बत्तीस धावा धावफलकावरती लागतात. पुन्हा एकदा बाहेरचा बॉल लॉफ्ट केलाय, आतमध्ये वळवलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. कॉलिंग नव्हतं, थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानलंय. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 33. 33 धावा धावफलकावरती लागतात. 9 चेंडू 25 ची गरज. मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीम कडून. एकात दुसरा मोठा फटका आला तर मॅच खुली होईल श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाकडनं. बघूयात. 9 बॉल 25 ची गरज. 9 बॉल 25 ची गरज असताना हा बॉल शरीराचा वेध घेतलाय, अंगावरती आदळतोय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला. चांगला बॉल, चांगला टप्पा हाताळलाय. यासाठी ओळखला जातो अजित सुतार.
साई सुतार यांचे बंधू आहेत. पुढचा बॉल फिरकीचा जादूगार पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धावफलकावरती ऍड होईल. 34 धावा धावफलकावरती मात्र लागतायत. 34 ऑन स्कोर कार्ड. 8 चेंडू 24 धावांची गरज आहे. 8 चेंडू अजूनही 24 धावांची गरज. 8 चेंडू 24 ची गरज. बॉल हवेत. एलिव्हेशन कमी प्राप्त झालंय. डीप मध्ये चांगला झेल तिथे पकडलाय. एनके होते ज्याच्या नावात दम तो नवनाथ कदम. एनके यांनी पकडलाय झेल आणि संपतोय तो म्हणजे आदिनाथचा खेळ. फलंदाज बाद. आदिनाथ बॅक टू दी डगआउट. आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक दत्तात्रय म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम दत्तात्रय म्हात्रे सर, आपलं स्वागत आहे. सात बॉल आता 24 ची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हिमांशू आलाय. हिमांशूकडे देखील ताकद आहे. मोठे फटके मारण्यामध्ये तरबेज असणारा हा फलंदाज. 7 बॉल 24 करायचे आहेत. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला अजित यांचा. 7 चेंडू 24 हव्यात. अजित निघालेत गोलंदाजीतून. हिमांशू साठी हा बॉल. हिमांशू आल्या आल्या प्रहार चढवलाय. आक्रमण केले आणि इथे फटका ठोकलाय. पट्ट्याने येतोय पीटीपीएल षटकार. 6 धावांचा टोला आलाय. आता समीकरण बदलेल. समीकरणामध्ये बदल होईल. 4 षटक संपले. टीमची धावसंख्या 40 झाली. आता येणारे बॉल असतील 6. 18 धावांची गरज. टीम मीटिंग नको मित्रांनो. विनंती करेन टीम मीटिंग घेऊ नका. वेळ ऑलरेडी तुम्ही खूप घेतलाय या मॅचला, त्यामुळे विनंती करेन टीम मीटिंग घेऊ नका. 6 चेंडू 18 ची गरज. आणि कॅमेरा वर्क स्वतः मालक वेद म्हात्रे आणि अगदी बाप लेकाची जोडी कॅमेरामध्ये टिपली जाते. चांगला कॅमेरा वर्क. येणाऱ्या काळात हे भविष्य आहे ओमसाई एमटीसीचं. सिद्धेश आलाय. सिद्धेश वरती धुरा सांभाळण्यासाठी शेवटचं षटक दिलंय. महत्वाचं जबाबदारीचं षटक. 6 चेंडू 18 धावांची गरज. 6 बॉल 18 ची गरज. प्रथमेश स्ट्रायकर एंडला 17 धावांवरती खेळतोय. 6 बॉल 18. 6 बॉल 18 ची गरज. फटका तर चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक. वॉट अ फिल्डिंग. अप्रतिम एफर्ट्स. 2 धावा तर आल्यात. या बॉलवरती 2 धावा आल्यात. चांगले एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. अगदी वेगाने मात्र क्षेत्ररक्षण गेला. धावा रोखल्या गेल्यात. 5 बॉल आता 16 करायचे आहेत. 5 चेंडू 16 धावा. काय मॅच रंगली. 5 चेंडू 16 ची गरज. चेंडू बॅटला ब्रश होऊन घोषंगी क्षेत्रात. 4 बॉल 15 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू 15 धावा. प्रथमेश्वरती मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाची. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर 4 चेंडू 15 धावा त्याला कराव्याच लागतील. परंतु कडवा आव्हान सिद्धेश गोलंदाजी मधून. 4 बॉल 15 ची गरज. आणि हा बॉल इथे चेक करावं लागेल. आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय घडलंय चेक केलं जाईल. चेक केलं जाईल. पाहिलं जाईल आणि निर्णय दिला जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय दिलाय.
ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायरचं डिसिजन. तिसरे पंच बिझी होतील. काय घडलं या बॉल वरती, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. सुदेश भाऊ सपकाळ सर, मी विनंती करेल सुदेश दादा आपले मनापासून स्वागत विनंती करेल. व्यासपीठावरती विराजमान होऊन घ्यायचंय. खास लालबाग वरून आज आपण पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी निहाल ग्रुपची स्पर्धा आणि त्या ग्रुपची आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेचा प्रमुख आयोजनामध्ये सुदेशला आम्ही नेहमी पाठवू आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला क्रिकेटर सुदेश सपकाळ सर, आपलं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला पंच, हा षटकार नाहीये असं थोडं तिसऱ्या अंपायरने सांगितलंय. हा षटकार नाहीये, तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे. कमिटीने याच्यामध्ये काही इंटरफेअर केलेला नाहीये, त्याची दक्षता घ्या. तिसऱ्या पंचांचा जो निर्णय आहे तो तिसऱ्या पंचांनी निर्णय सांगितलाय. अंपायर आताच्या धावा किती आहेत सुबोध सर? 2 धावा, 2 धावा, 2 धावा. बघा इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. कमिटीने याच्यामध्ये
आणि सन्माननीय रणजितजी पाटील साहेब अर्थात आपण पाहिले तर आमच्या FMC मार्केट व्यापारी त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेला संपूर्ण परिवार. चला बाकीच्यांनी बाहेर यायचं थोडस, बाकीच्यांनी सगळ्यांनी बाहेर या. जो काही निर्णय असेल ते पंच देतील, जे काय असेल ते सर्व क्लिअर केले. त्या 2च धावा असतील.
काही ठराविक गोष्टी सांगतोय. कॅमेरा मॅन 2 मिनिटं इकडे आला. तेरा धावांची गरज आहे. आताच्या 2 धावा, टीमची धावसंख्या 45. आता येणारे बॉल असतील 3 बॉल 13. 3 बॉल 13 ची गरज असताना हा बॉल अगदी पंचांनी घोषित केलाय व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. आता येणारे बॉल 3, 12 धावांची गरज. 3 बॉल 12 धावांची गरज. प्रथमेश दिशा भरकटतोय. प्रथमेश साठी हा बॉल पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवलाय. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. 2 अवांतर बॉल मात्र आतापर्यंत हाताळलेत. 3 चेंडू 11 ची गरज. हा प्रेशर आहे, हा दबाव आहे. 3 चेंडू 11 धावा. व्हाट अ मॅच. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. स्वतःवरती भरोसा ठेवावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. असं म्हटलं जातं तुम्ही स्वतःला सिद्ध करा. जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये. सिद्ध करावं लागेल. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर सिद्धेश, स्ट्रायकर एंडला प्रथमेश, दोघांच्या नावात यश आहे. 3 चेंडू 11 ची गरज. फुल्लर लेनचा बॉल होता. चेंडू अगदी घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. आता 2 बॉल 10 धावांची गरज आहे. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला निनाय देवी स्पोर्ट्स. 2 चेंडू 10, 1 षटकार 1 चौकार. सामना फिनिश होऊ शकतो. सिद्धेश आहे तर प्रथमेश आहे. दोन चेंडू 10 धावा. दबाव बॅट्समन वर देखील आहे, गोलंदाजावरती देखील आहे. 2 चेंडू 10 ची गरज. शॉर्ट बॉल होता. अगदी कॅच इथे ड्रॉप झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे रनआउट साठी. एकूण 50 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. लक्ष्य 58 धावांचं होतं. इट्स रन आउट. चला नवीन बॅटर या. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती बघू शकता. एक बॉल 9 धावांची गरज आहे. एका दुसरा नकारात्मक बॉल आला तर कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी निर्माण होईल. 1 चेंडू 9 ची गरज आहे. एक चेंडू 9 ची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय आणि हा सामना अर्थातच जिंकला टीम निनाय देवी स्पोर्ट्स या संघाने. हार्डलक बॅडलक टीम रेणुका देवी स्पोर्ट्स. चांगली फाईट राहिली. शेवटपर्यंत सामना खेळवत ठेवला. प्रथमेशने देखील चांगली फाईट प्रथमेशची मात्र पाहायला मिळाली आणि ही ती मुवमेंट. त्यानंतर मात्र हा सामना फिरला गेला आणि मगाचा रिप्ले अगदी पाहू शकता. हा तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवला जातोय. याच बॉल वरती तो सामना पूर्णपणे पलटला आणि बघू शकता ती डाय मारून तो बॉल आतमध्ये ढकलला आणि पंचांचा योग्य तो नियम. पंचांचा नियम अगदी तिसऱ्या पंचांचा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. तर या मॅचचा हिरो
प्रमोद ठरतोय या मॅचचा हिरो. प्रमोद